तर या संदर्भात उपमहापौर संजय घाडी यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबईकरांचा प्रवास हा आजही चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे। उपमहापौरांची चिंता सुद्धा तीच आहे आणि म्हणूनच उपमहापौरांनी एक पत्र आयुक्त अश्विनी भिडेंना लिहिलेलं आहे की प्रवासाचा वेळ आणि वाहतुकीची कोंडी पाहता त्यांना दहिसरमधून पालिकेच्या मुख्यालयापर्यंत यायला जो वेळ लागतो तो कदाचित ते सत्कारणी लावू शकतात, जनतेची कामं त्या वेळेत करू शकतात आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला मुंबईमध्ये एखादा बंगला मिळावा, निवासस्थान मिळावं अशी मागणी केली आहे। उपमहापौर सध्या आपल्या सोबत आहेत। संजयजी, तुम्ही पत्र लिहिलं ते आमच्या वाचनात आलेलं आहे। दहिसरमध्ये गेली किती वर्ष तुम्ही राहताय आणि गेली किती वर्ष तुम्ही हा प्रवासाचा त्रास किंवा वाहतुकीची कोंडी अनुभवताय? मी दहिसरला 2005 पासून राहतोय आणि अनेक वेळा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये येणं जाणं होतं। 2017 ते 22 या कालावधीमध्ये मी नगरसेवक म्हणून देखील प्रवास करत होतो। एक सामान्य मुंबईकर म्हणून ज्याची इतर मुंबईकरांना हा प्रश्न भेडसावतो तसंच मला देखील हा प्रश्न भेडसावतो आणि आता उपमहापौर म्हणून जास्त याची तीव्रता वाटते, कारण आपण मुंबईकरांना फार कमी वेळ देऊ शकतो का हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला। कारण उपमहापौर म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक बैठका असतात, महानगरपालिकेचे सभागृह असतात, त्याचप्रमाणे विविध विभागातून मुंबईच्या सामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन माझ्या दालनामध्ये येत असतात। त्यांना भेटणं, त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी वेळ द्यावा लागतो। तसंच काही जे आमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत, इतर पक्षाचे नगरसेवक आहेत, काही समाजसेवी संघटनांचे मंडळी आहेत, हे त्यांची निवेदनं देऊन त्यांच्या विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी दौरा करण्याची विनंती करतात। नालेसफाईचा आपण दौरा माझा पाहिला असेल। ट्रॅफिक भरपूर असेल तर 2.5 तास जाण्यासाठी, 2.5 तास येण्यासाठी हे दररोजचे 5 तास विनाकारण फुकट जातात। हे जर मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे आता मी जी माहिती घेतली ती डॉक्टर अश्विनी जोशी ज्या होत्या आमच्या अतिरिक्त आयुक्त, आता त्या रिटायर्ड दुसरीकडे ट्रान्सफर झाल्या त्यांची, तर त्या ज्या निवासस्थानामध्ये राहत होत्या वीर जिजाबाता उद्यान राणीची बाग, हा एक बंगला किंवा एक निवासस्थान त्या ठिकाणी रिक्त आहे आणि म्हणून मी सन्माननीय आयुक्त अश्विनी भिडे मॅडम यांना 25 जून 2026 रोजी पत्र लिहून विनंती केली होती की आपण हे रिक्त असलेले निवासस्थान उपमहापौर म्हणून मला आणि भविष्यात येणाऱ्या उपमहापौरांना उपलब्ध करून दिलं तर ते अतिशय आमचा वेळ सत्कारणी मुंबईकरांच्यासाठी लावता येईल। कॅमेरामन मंगेश पाठक, C24 तास, मुंबई।